मावळ तालुक्यातील तिहेरी हत्याकांड. मृत महिलेसह 2 चिमुकल्यांना फेकले पाण्यात. बेपत्ता महिलेचा शोध घेताना पोलीस हादरले. पुण्यातील मावळ तालुक्यातील तिहेरी हत्याकांडाने एकच खळबळ उडाली आहे. एक बेपत्ता महिलेचा तपास सुरू असताना पोलिसांना धक्कादायक माहिती समोर आली. बेपत्ता महिलेच्या प्रियकराने तिचा गर्भपात करण्याच्या निमित्तानं तिला आपल्या मित्रासोबत ठाणे या ठिकाणी पाठवले होते. मात्र त्या ठिकाणी उपचार सुरू असताना महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रियकराच्या मदतीने मृतदेह व महिलेच्या दोन्ही मुलांना परत घेऊन येऊन मृतदेह नदीमध्ये टाकून दिले व दोन्ही मुलांनी हा प्रकार पाहून रडू लागल्यामुळे त्यांना देखील जिवंतपणे नदीमध्ये टाकून दिले. समरीन निसार नेवरेकर वय वर्षे 25 असे मृत महिलेचे नाव असून ईशांत निसार नेवरेकर वय वर्षे 5 आणि इजान निसार नेवरेकर वय वर्षे 2 असे फेकून दिलेल्या दोघांची नावे आहेत. दोघांचाही यामध्ये मृत्यू झाला. या प्रकरणी तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलिसांनी आरोपी गजेंद्र जगन्नाथ दगडखैर वय वर्षे 37 आणि रविकांत भानुदास गायकवाड वय वर्षे 41 गर्भपात करण्यासाठी एजंट महिला व कालंबोली अमर हॉस्पिटलमधील संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गुलाम कादर महधनीब गवंडे यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत प्राथमिक माहिती मिळालेली अशी की तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन अंतर्गत विवाहित महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी चौकशीमध्ये बेपत्ता महिलेच्या प्रियकराने तिचा गर्भपात करण्याच्या निमित्तानं तिला आपल्या मित्रासोबत ठाणे या ठिकाणी पाठविले होते. ठाणे या ठिकाणीच उपचार सुरू असताना नमूद महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रियकराच्या मित्राने महिलेचा मृतदेह व महिलेच्या दोन्ही मुलांना परत घेऊन येऊन तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 9 जुलै 2024 रोजी पहाटे प्रियकराच्या मदतीने मृतदेह नदीमध्ये फेकून दिला. दोन्ही मुलांनी हा प्रकार पाहून रडू लागल्यामुळे त्यांना देखील जिवंतपणे नदीमध्ये टाकून दिले. या अनुषंगाने तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रियकर गजेंद्र दगडखैर व त्याचा मित्र रविकांत गायकवाड यांना अटक करण्यात आली असून माननीय न्यायालयामध्ये पाठवण्यात आलेले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळेगाव एमआयडीसी हे करत आहेत. दिनांक 11 जुलै 2024 रोजी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनला एक विवाहित महिला बेपत्ता असल्याची तक्रार प्राप्त झालेली होती. सदर मिसिंगच्या तपासादरम्यान सदर विवाहित महिला ही गरोदर असल्याचे आणि तिचा गर्भपात करण्याच्या अनुषंगाने तिचा प्रियकर याने आपल्या मित्राच्या मदतीनं तिला कळंबोली जिल्हा ठाणे येथे पाठवलेलं होतं आणि त्या ठिकाणी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सदर प्रियकराच्या मित्राने तो मृतदेह आणि सोबत त्या विवाहित महिलेची असलेली दोन्ही मुलं यांना सोबत घेऊन तो पुन्हा तळेगाव दाभाडे या ठिकाणी आला आणि प्रियकर याच्या मदतीनं सदर महिलेचा मृतदेह आणि महिलेची असलेली दोन्ही जिवंत मुलं यांना नदीपात्रामध्ये फेकून दिलेलं आहे. सदर घटनेच्या अनुषंगाने तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल होऊन सदरचा गुन्हा तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आलेला असून यामध्ये दोन्ही मुलांची हत्या करण्याच्या अनुषंगाने आणि विवाहित महिलेच्या मृत्यूला कारणीभूत होण्याच्या अनुषंगाने या घटनेतील 2 आरोपी प्रियकर गजेंद्र दगडखैर आणि त्याचा मित्र रवींद्र गायकवाड यास पोलिसांनी अटक केलेली असून त्यांना माननीय न्यायालयामध्ये हजर केले असता 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे. पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत.